नमस्कार, माझं नाव शीतल मंडारी. मी माजी नगरसेविका होते. मी सेनेची होते आधी. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून मी काम करत होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला गोंदिया भंडारा संपर्क संघटिका म्हणून काम करायची संधी पण दिलेली आहे. मी एक स्वतः आदिवासी आहे आणि मी आदिवासी पाड्यांवर खूप सारी कामं करते आहे. बरेचसे प्रश्न असतात आमच्या आदिवासींचे, बरेचसे निधी असतात, ते मिळत नाहीये. या गोष्टीवरती मी भांडून खूप जणांचे प्रश्न सोडवलेले आहे. आम्हाला ऍडमिशनच्या टायमाला पण खूप काही गोष्टीची अडचण येते. फक्त सांगितलं जातं की या आपण लोकांना त्यांच्या पदांचं म्हणजे कागदपत्रांची पूर्तता करण्याला त्यांना माहिती नसतं. त्यांना कागदपत्रांची पूर्तता करून काही वेळेस कागदपत्रांची पूर्तता असते, पण त्यांना मोठे मोठे कॉलेज किंवा ऑफिसमध्ये त्यांना डावललं जातं किंवा त्यांचा पदनिधीचा विषय असेल तर त्या विषयात सुद्धा त्यांना खूप डावललं जातं. या विषयावरती मग पत्रव्यवहार करून त्यांच्याशी संबंधित करून मी कामं करते आहे आणि यापुढे पण मला करायचे आहे. कारण की म्हणतात स्मार्ट गेला आहे, स्मार्टकडे गेलेलो असतो, पण जे आदिवासी लोक आहे आधी खेडेपाड्यामध्ये जे आपण म्हणतो शहरामध्ये आलेले आहे, शहरामध्ये विकासाला लोक आलेले आहेत, ते त्यांच्या जॉबसाठी आले, पण त्यांना एवढी कामं माहीत नाहीये की कशा पद्धतीने कागदपत्र पूर्तता करून आपण त्या निधीचा किंवा त्या सवलतीचा वापर करावा किंवा त्या गोष्टीचा आपण कसा हे करावं हे माहिती नाहीये. तर ग्रामीण भागामध्ये पण तोच विषय आहे. ग्रामीण भागामध्ये जे हॉस्टेलचा विषय आहे, त्या हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळत नाहीये, शिक्षणासाठी त्यांना जे पैसे येतात ते मिळत नाहीये, त्यांचा अकाउंट नंबर नसतो, त्यांचे कागदपत्रांचे जे नावं असतो म्हणजे आपण म्हणलं आधार कार्डवर किंवा पॅन कार्डवरती, लहान मुलांचे तर पॅन कार्ड नसताच पण आधार कार्डवरती त्यांची जी नावं चुकीची असतात, त्यांच्या जन्मतारखाचं ते चुकीचं होतं, म्हणून त्यांचा निधी निघून जातो. त्यांच्या शिष्यवृत्ती मिळते, ती शिष्यवृत्ती त्यांना टायमावर भेटत नाही. अशा अनेक प्रश्नासाठी खूप लढायला लागतं, झुंजायला लागतं आणि त्यासाठी मी त्यांना साथ देते. आदिवासीचा प्रश्न तर झालाच, पण जनजागृती म्हणून तुमचा इथे मोठ्या प्रमाणात दबदबा आहे, त्या संदर्भात काय सांगाल? जनजागृती म्हणला तर आम्ही 2015 मध्ये निवडून आले. 2015 ते 2016 मध्ये मला थोडा शिकायला वेळ गेला. 2017 मध्ये मी काम करायला लागले. 2017 मध्ये जेव्हा काम करत होता कोविड आला. कोविड हा अचानक आल्यामुळे सगळं बंद झालं. लोक घाबरली होती, घरात बसले. ते पहिलाच जो हा निघाला, कोरोनाचा पेशंट निघाला, तो माझ्या वार्डातूनच निघाला होता. तेव्हाच लोकांची अशी भीती निर्माण झाली होती आणि त्या भीतीला दूर करण्यासाठी मला त्यांच्यासाठी खंबीर उभं राहायला लागलं. पहिला एकंदरीत तुम्ही आधारस्तंभ झालात त्यांच्यासाठी. लोकांना मग ते बंद झालं सगळ्या, मग ते ज्यांच्या जीवन येऊन आपल्या म्हणतो खाणं पिणं लागतं, धान्य लागतं, भाजीपाला लागतो, दूध असतं, ह्या सगळ्या गोष्टींचा लोकांना प्रश्न पडला की मॅडम आम्ही घरात बसलो तर आम्हाला देणार काय? तर म्हटलं तुम्ही काळजी करू नका, आपला एक व्हॉट्सअप ग्रुप करूया. आपल्या प्रत्येक बिल्डिंगचं नाव टाकून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप करा. आमचे कार्यकर्ते असेल, आमच्या कार्यकर्त्यांना ती गोष्ट सांगितली जाणार आणि ती भाजीपाला तुमच्या घरी पोचला जाणार. रात्री मला 10 पर्यंत सगळ्यांनी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही टाकायच्या. अक्षरशः मुलांनी हगीज, पॅड ह्या सुद्धा महिलांनी टाकलेल्या आहेत. त्या गोष्टी सुद्धा द्यायला गरजेचं होतं की लोक बाहेरच पडत नव्हती, एवढी भीतीचं वातावरण होतं. मग त्यावेळेस मी त्यांना सांगितलं तुम्ही घाबरू नका, तुम्हाला काही गरज लागली की मी तुमच्या पाठीमागे उभी राहील. बरेचसे लोक जे आहे, माझा हा वॉर्ड आहे, स्लम एरिया आहे, तिथं बिगारी कामगार जास्त आहे. बिगारी कामगारांचा हात मजुरीवरती आहे. मग त्यांना जेवण कसं करायचं? मग आम्ही खासदार जेव्हा श्रीकांत शिंदे, आपले महानगरपालिका आणि जे टोनर होते त्यांना आम्ही संपर्क साधला आणि जे माझे मिस्टर बँकेत होते त्या बँकेमधून सुद्धा लोकांना आम्ही सांगितलं की तुम्ही धान्य आम्हाला जरा पोर्ट करा, आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचू. मग लोकांना जे लागायचं धान्य, तांदूळ, डाळ, साखर, भाजीपाला, तिखट, मीठ, मसाला ह्या गोष्टीचं काय म्हणा 8-8 दिवसाचं आम्ही त्यांना द्यायचो आणि सगळ्यांना आम्ही त्यांचा पुनर्विचार करायचो. ज्या गोष्टींमध्ये अँब्युलन्सची पण कमी होती, अँब्युलन्सला पण खूप पैसे जात होते, त्यावेळेस माझी गाडी अँब्युलन्स म्हणून खूप काम केलेलं आहे. बऱ्याच लोकांचे मी जीव पण वाचवलेले आहेत त्या टायमाला. आणि अशी एक वेळ होती की एक महिला जी होती ती गरोदर होती आणि तिला इतका प्रॉब्लेम आला होता की जायला अँब्युलन्समध्ये जायचं तर कोविडचं वातावरण होतं. मग कसं जाऊ मॅडम, माझी डिलिव्हरीची वेळ आलेली आहे आणि असं सगळे तिथं खूप घाबरले होतं. तर तिच्याबरोबर मी अक्षरशः माझी गाडी घेऊन मी गेले. तिला ऍडमिट केलं रुक्मिणीबाईमध्ये, तिला प्रायव्हेट ह्याच्यामध्ये हे करून घेतलं आणि मग तिची डिलिव्हरी झाली. तिला म्हटलं तुला काही नाही, ती बाळंती सुखरूप आणि आहे. आजही तिचं बाळ 4 वर्षाचं आहे आणि खूप आनंदात आहे. ती आजही मला फोन करते.
भाजपमधून सेनेमधून तुम्ही आता भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. पुढच्या वाटचालीबद्दल काय सांगाल? कसं आहे तर भाजपमध्ये प्रवेश करण्याचं एक कारण होतं माझं, की आमची आपापसात मध्ये काही जणांशी माझा वाद होता, म्हणजे एकाच जणांशी होता. त्यांनी नेहमी मला खूप त्रास दिला आणि बऱ्याच वेळाने मला त्या लोकांनी मागं खेचण्याचा प्रयत्न केला आहे. मी बरेच कामं केलेले आहे, बऱ्याच कामांमध्ये माझं नाव आहे, मी बॅनरबाजी न करता सुद्धा माझं नाव आहे. त्यावेळेस मला खूप डावलं जात होतं आणि हे पदाने मोठे असताना प्रत्येक वेळेस खासदारांचे कान भरणे किंवा जिल्हा प्रमुखांचे कान भरणे किंवा वरिष्ठांचे कान भरून मला कुठल्याही पद न मिळण्यासाठी किंवा काम न करण्यासाठी खूप त्यांनी दबाव आणला होता. मग ते न जमवता मी असा विचार केला की आपल्याला कामं करायची आहे, आपल्याला विकास करायचा आहे, लोकांना आपल्या लोकांना आपला फायदा करायचा असेल, त्यामुळे मी हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महिला सक्षमीकरणासाठी तुमचा पाठिंबा कोणत्या प्रश्नाकडे असेल? पहिला महिला सक्षमीकरणासाठी कसं असतं, महिला ही सगळ्यात पहिली महिला ही खूप वेळा विचार करते की घराच्या बाहेर पडताना आपली मुलं, आपला परिवार कसा करायचा. काही महिला शिकलेल्या आहेत पण तरी परिवारांसाठी त्यांना घरी बसायला लागतं. मग त्यामुळे मी महिलांना काय केलं, त्यांना ट्रेनिंग दिलं. मी त्यांना केकचं ट्रेनिंग दिलं, शिवण क्लासचं ट्रेनिंग दिलं, पार्लरचं ट्रेनिंग दिलं, त्यांना कम्प्युटर क्लासचं केलं, डीपीटीचं शिकवलेलं आहे. अनेक प्रश्न असे आहे की त्यांना बचत गटातून लोन घेऊन छोटे मोठे व्यवसाय, साडी विकणं असतात, त्यांना जे रोजच्या व्यवहारातून लागतात ते मी त्यांना करून दिलं की तुम्ही तुमच्या मैत्रिणींमध्ये जाऊन, तुम्ही शाळेत मुलांना सोडवायला जाता, मार्केटिंग कसं करायचं, मार्केटिंगमध्ये आपण कसा प्रश्न करायचा, यातून त्यांना रोजगार दिला आहे. त्यांना म्हटलं छोटा रोजगार हा मोठा कधी होतो तर तुम्हालाही कळणार नाही, त्याप्रमाणे मी त्यांना रोजगार दिलेला आहे. आणि बऱ्याचशा महिला म्हणजे सक्सेसफुल पण झालेल्या आहे. कोविडमध्ये ह्यांनी बऱ्याचशा महिलांनी ज्यावेळेस मी त्यांना ट्रेनिंग दिलेलं, त्यांनी आता स्वतःचे ब्लाऊज, ड्रेस किंवा केकचे ऑर्डर घेतले होते. लग्नामध्ये मेकअपचं आहे की 25 लोकांमध्येच काम करायचं होतं. आज त्या महिलांना सुद्धा खूप फायदा झालेला आहे. येत्या निवडणुकीनंतर नगरसेवक पद मिळाल्यानंतर तुमचा पाठिंबा कोणत्या प्रश्नाकडे असेल? नगरसेविकानंतर मी जर झाले असेल तर पहिला पाठिंबा आहे की लोकांचा विकास म्हणजे महत्वाचा आहे. जे आता आम्ही 5 वर्ष बाहेर होतो, सामान्य प्रशासनामध्ये हे सगळं होतं, प्रशासन लागू होतं. प्रशासनाने जी कामं केली तर तुम्ही बघितलं असं, रस्ता केला पण त्याला गटार केलं नाहीये. काही रस्ते असे आहे की तो रस्ता बरोबर आहे पण चेंबर हा मध्ये असतो, जेव्हा चेंबरला प्रॉब्लेम येतो, फुटतो, काही कारण असं जुनं होतो तर ती रस्त्याच्या मध्ये असले तर त्या रस्ता परत खोदायला लागतो आणि लोकांना त्रास होतो. पिण्याच्या पाईपलाईन गेलेल्या आहे, पिण्याच्या पाईपलाईनचा तोच प्रॉब्लेम आहे की बऱ्याचशा लोकांचे गटारामधनं पाईपलाईन गेलेले आहे आणि त्याच्यावर रस्ता केलेला आहे. तर माझं असं पहिलं मत असेल की पहिला आपण रस्ता करताना गटार डाव्या बाजूला करायचं आणि उजव्या बाजूला पाईपलाईन करायची, मध्या टाइमला रस्ता राहावा, कारण की त्यामुळे रस्ताही खोदला जाणार नाही, जनतेचा पैसाही चुकीच्या ठिकाणी वापर होणार नाही आणि आपला रस्ता आणि ह्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित काम करता येईल. पाण्याची नावाला कुणाला काय पाईपलाईन घ्यायची असेल तर त्यांना इथून जोडता येईल किंवा गटाराचा काही प्रॉब्लेम झाला असेल तर डाव्या साईडने आपण ते काम केलेलं असेल त्यांना करता येईल, पण रस्ता व्यवस्थित राहील आणि लोकांनाही काही प्रॉब्लेम होणार नाही, त्यांच्या गाड्या खराब होणार नाही, त्यांचा रस्त्यामुळे आपल्या कसं तर मणक्याचा त्रास जास्त सुरू होतो तोही होणार नाही. हा विचाराने मी त्या पद्धतीने कामं करेन. शेवटचा प्रश्न, निवडणुकीच्या जोरावर तुमचा प्रचार संवाद कसा असेल? निवडणुकीच्या जोरावरती म्हटलं तर विकास तर हा पहिला मुद्दा राहील माझा. विकासावर तर मुद्द्यावर काम केलंच पाहिजे. स्मार्ट सिटीकडे चाललेले आहे. खरं सरकारने भरपूर काही दिलेलं आहे पण प्रशासन हे चुकीचं काम करतं आणि प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी आपल्याला जे मुद्दे गरजेचे आहे, जे त्यांनी चुकीची कामं केलेली आहे ते आपण दाखवायची आणि त्या हिशोबाने आपण त्याची मिळवायची. कल्याणमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात आहे, जागोजागी कुठे कुठे तर कॉम्प्लेक्समध्येही पाण्याचा प्रॉब्लेम येतोय, त्या संदर्भात काय सांगाल? पाण्याचा प्रॉब्लेम भरपूर प्रमाणात आहे, तुम्ही म्हटला ते बरोबर आहे. पहिल्यांदा चाळी होतं त्यामुळे पाणी खूप सगळ्यांना प्रमाणात मिळत होतं, पण पाण्याबरोबर आता काय झालंय, रिडेव्हलपमेंट आलंय. रिडेव्हलपमेंट झाल्यामुळे काय होतं, जिथं 10 रूम होत्या तिथं आता 20 रूम झाल्या, 20 रूमच्या आता 50 रूम झाल्या, आता मोठे मोठे टॉवर झालेले आहे, त्यामुळे पाण्याचं संघटना वाढलेली आहे. तर मी असं आवाहन करेन की जेव्हा कधी कुठले बिल्डर जेव्हा काम करतात तर आपण आरक्षण भूखंडावरती जे काम करू नका, म्हणजे जे अनुरूप बांधकाम ते करू नका आणि आपण पाण्याच्या टाक्या ज्या वाढवल्या पाहिजे, जनसंख्येच्या हिशोबाने पाण्याच्या टाक्या, लाईट बिल, आपले लाईट जे मीटर्स असतात म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण
ट्रान्सफॉर्मरची संख्या वाढवल्या पाहिजे. पाण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या वाढवल्या पाहिजेत. जिथं काही गोष्टी आहे की तिथं पाण्याचं संघटना खूप कमी आहे, म्हणजे वो टॉवर वाढलेले आहे. पण काही ठिकाणी केडीएमसी पण तिथे लक्ष देत नाहीये असं लोकांचं म्हणणं आहे. लोकांचं म्हणणं ते बरोबर आहे. काय होतं, लोकांना जे सकाळी कामाला जातात संध्याकाळी कामावरून घरी येतात, हावडाच त्यांना माहिती असतं. जेव्हा घर घेताना त्यांना जो प्रश्न असतो की घरी आल्यानंतर आपण जिथं रूम घेतो तो लिगल आहे की अनलिगल आहे हे लोक बघितलं जात नाही. जेव्हा आरक्षण पडतं तेव्हा त्यांचे उठले जातात, घरं तिथून उठली जातात. त्यावेळेस त्यांना वाटतं की मॅडम आमच्यावर अन्याय केला जातो. पण मी लोकांना सांगते, जेव्हा घर घेताना तुम्ही पहिलं बघा लिगल असेल तरच घर घ्या, अनलिगलकडे घेऊ नका. कारण की आम्ही जेव्हा अनलिगल गोष्टी उठवतो तेव्हा तिथं पाण्याच्या टाक्या करायला आम्हाला सोयीस्कर पडतं, खेळाचे मैदान करायला सोयीस्कर पडतं, नाट्यगृह करायला सोयीस्कर करतो. हे आपण जनसेवेसाठीच करतो. पण लोकांना मी आव्हान करते की तुम्ही जेव्हा कुठलीही एखादी छोटीशी प्रॉपर्टी घेत असताना त्याची पाठपुरावा, त्याचा पुरावा करून घ्या की ती लिगल आहे की अनलिगल आहे. कुठल्या रस्त्यात तर जात नाही, कुठल्या आरक्षणामध्ये बसत नाही, तर मग तुमच्यावरही अन्याय होणार नाही, आम्हाला पण विकासाला कामाला बरोबर पडेल.